ऑगस्ट 2025 मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत होता आणि त्याच वेळी अचानक मोनोरेल थांबली. क्षणात लाईट्स गेले, एसी बंद आणि अंधारात अडकले तब्बल 580 प्रवासी. घुसमट, घबराट, आर्त किंकाळ्या, ही होती मोनोरेलची आणखी एक काळी रात्र. नमस्कार, मी कीर्ती सगळ्यांचे स्वागत करते माझ्या चॅनल ड्रॉप्स ऑफ द ट्रूथ म्हणजेच थेंब सत्याचे मध्ये. 15 ऑगस्टला मुंबईतल्या प्रवासाच्या कहाणीला एक नवीन वळण मिळालं. मुंबईकरांनी लोककला पर्याय शोधला, पण तो फसला. का फसला, दोष कुणाचा, याचं सत्य आज आपण बोलूया, स्पष्टपणे आणि थोड्या वेगळ्या पद्धतीने. पण हे पहिल्यांदाच घडलं का? नाही. मार्च 2015ला भक्ती पार्क जवळ मोनोरेलच्या चाकाला आग लागली. प्रवासी सुखरूप सुटले, पण विश्वास डळमळला. जुलै 2017 चेंबूर जवळ मोनोरेल ठप्प. लोकांना काचा फोडून बाहेर पडावं लागलं. 2017 एक रिकामी मोनोरेल पेटली, जळून राख झाली. सप्टेंबर 2019 मैसूर कॉलनी जवळ पुन्हा पॉवर फेल्युअर आणि आता 2025 मध्ये पुन्हा तेच. काय झालं 19 ऑगस्ट 2025 ला? मैसूर कॉलनी स्टेशनहून मोनोरेल निघाली. कधी कडाडत, कधी हलत. बाहेर पावसाचे थेंब लोखंडी सांगण्यावर तडाखे देत. पण हा भार सहन होणारा नव्हता. डिझाईन पेक्षा कितीतरी जास्त गर्दी आत शिरली होती. मैसूर कॉलनी आणि भक्ती पार्क स्टेशनच्या मध्ये ही मोनोरेल 582 जीव घेऊन एका वळणावर झुकली. अचानक शांतता, वीज पुरवठा खंडित आणि मोनोरेल आकाशात अडकली. खाली शहर धावत होतं, वर गाडी द्रुतवत लटकत होती. आत काळोख दाटला आणि प्रवाशांच्या मनात भीतीची ठिणगी पेटली. पण मुंबई मोनोरेल साठी सगळं असं बिघडलं कसं? सामान्य दिवसात मोनोरेल नेहमीच रिकामी दिसते, पण त्या दिवशी मुसळधार पावसाने मुंबई ठप्प झाली होती. हर्बल लाईन बंद पडली. अशा वेळी हजारो लोकांनी वळण घेतलं त्या स्वप्नांच्या गाडीकडे, मुंबई मोनोरेलकडे. घरी जाण्याचा शेवटचा उपाय म्हणून. जी मोनोरेल लो कॅपॅसिटी लाईन म्हणून ओळखली जात होती, ती अचानक वेढ्यात अडकली. गोंधळात प्लॅटफॉर्म तपासणी थांबली, तिकीट विकलीच जात राहिली आणि डबे काठोकाठ भरले. एका ट्रेन मध्ये 582 प्रवासी आणि वजन तब्बल 109 टन वजन, जेव्हा क्षमतेची मर्यादा होती 104 टन. गाडी धोकादायकरित्या हलू लागली, डळमळू लागली. मैसूर कॉलनी जवळच्या वळणावर अचानक भार वाढला. चाकं रुळावरून विस्कटली आणि वीज पुरवठ्याचा दुवा तुटला. गाडी थांबली. एकदम काळोख. आत श्वास गुदमरला, अंधार आणि भीती पसरली. मदत पोहोचायला वेळ लागला. वीज पुरवठा खंडित झाल्याने बॅटरी सुद्धा कामी आली नाही, कारण मोठ्या प्रमाणात आपत्कालीन परिस्थितीसाठीची व्यवस्था बोललेलीच नव्हती. जवळपास 2 तासांनी अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले आणि प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. का झालं असं? तांत्रिक मर्यादा, देखभालीची अभाव आणि गर्दीवर नियंत्रणाचा पूर्ण अपयश, या सगळ्यांनी या अपघाताला अटळ बनवलं. या घटनेनंतर नवे नियम लागू झाले. तिकीट तपासणी, वजन नियंत्रण, आपत्कालीन सराव. मोनोरेलने चूक मान्य केली आणि सुधारण्याचा प्रयत्न सुरू केला. पण मुंबई एकटी नाही. चोकिंग पासून टोकियो, सिएटल पासून साओ पावलो पर्यंत जगभरात मोनोरेल तंत्रज्ञान झगडतंय, नाविन्य आणि अडचणीमध्ये. पण दोष कोणाचा? लोकांचा? नाही. मुंबई मोनोरेलच्या ठप्प पडण्यात अनेक जबाबदार आहेत, पण सर्वाधिक दोष होता गर्दी नियंत्रण आणि सिस्टम देखरेखीतल्या अपयशाचा. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी MMRDA ने मान्य केलं की अति गर्दीमुळे गाडीला दिलेल्या डिझाईन मर्यादापेक्षा खूप जास्त भर त्या दिवशी आला, ज्यामुळे यांत्रिक आणि विद्युत बिघाड झाला. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांनी तिकीट विक्री व चढण्याच्या मर्यादा काटेकोरपणे पाळल्या नाहीत. परिणामी गाडीच्या क्षमतेपेक्षा शेकडो जण जास्त चढले. कंट्रोल सेंटरकडे प्लॅटफॉर्मवरील गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी होती, पण शहरातील वाहतुकीच्या आपत्कालीन परिस्थितीत त्यांचे प्राथमिक प्रोटोकॉल पूर्णपणे कोलमडले. मोनोरेल मूळतः कमी क्षमतेच्या फीडर सर्व्हिस म्हणून तयार केली होती, पण त्या दिवशी ती मुख्य लाईफलाईन सारखी जबरदस्तीने वापरली गेली, ज्याकरिता ती बनलेलीच नव्हती. वाहतूक तज्ज्ञांच्या मते तांत्रिक उणीवा, दीर्घकालीन देखभालीतील त्रुटी आणि वीज व हवेशीर व्यवस्थेसाठी बळकट बॅकअप सिस्टमचा अभाव, हे सगळेच या दुर्घटनेला तेवढंच जबाबदार आहे. मुंबई मोनोरेल हे ब्रिटिश तंत्रज्ञानाचं भन्नाट स्वप्न,
पण अजूनही ती खरी मुंबईकरांची वजन उचलायला धडपडते आहे. दुसरीकडे मुंबईची शान लोकल ट्रेन मात्र दररोज 4,000 ते 5,000 मुंबईकरांचं फक्त वजन नाही तर त्यांच्या स्वप्नांचं, त्यांच्या जिद्दीचं भारही अगदी सहज उचलते. हीच खरी मुंबईची शान आहे. तरीही मोनोरेल अडकली म्हणून आपण तिला नाकारत नाही. प्रत्येक नवीन गोष्टीला एक संधी हवी आणि म्हणूनच मोनोरेल थांबली तरी मुंबई थांबत नाही. कारण या शहराला गती देणारे ट्रॅक नाहीत तर इथे राहणारी लोक आहेत. ही फक्त मुंबईची गोष्ट नाही, ही आपल्या महाराष्ट्राच्या श्वासाची कहाणी आहे. अशाच कथा आणि फॅक्ट्स जाणून घ्यायच्या असतील तर आमच्या या प्रवासात सामील व्हा. चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक व शेअर करा, कारण आपला आवाज जितका पसरतो तितकी ही कहाणी जास्त लोकांपर्यंत पोहोचते.